नमस्कार. मनोरमा दिवाळी अंक 2025. कथा विभागात पुढील कथा आहे, तू घे भरारी. आज मिनलला स्टेट बँक ऑफ इंडियाचा बेस्ट जनरल मॅनेजरचा पुरस्कार स्वीकारताना खूप आनंद झाला. आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान चेहऱ्यावर जाणवत होते. जी बँक आपली कर्मभूमी आहे त्यावर मनापासून निष्ठा आणि प्रेम केल्याचे फळ मिळाल्याने कृतकृत्य झाल्याची भावना जाणवत होते. सूत्रसंचालकांनी मिनलची माहिती देत असताना एक लिपिक ते जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचताना केलेला संघर्षमय प्रवास, जिद्द, चिकाटी आणि कामातील नाविन्यपूर्ण पद्धती यामुळे बँकेची प्रगतीच होत होती, ज्याचा बँकेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला निश्चितच अभिमान वाटत आहे. पुरस्कार आणि शाल मिनलने सोबत असलेले आपले पती श्री अनिकेतच्या हातात दिली आणि म्हणाली, याचं सगळंच श्रेय माझे आईबाबा आणि अनिकेत तुम्हाला आहे. आईबाबांची आठवण आल्यामुळे डोळे भरून आले. संघर्षमय आठवणीसुद्धा डोळ्यासमोर दाटून आल्या. मिनल मेजर केशवराव काळे आणि सुरेखाताईंची 2 मुलांनंतर झालेली मुलगी. मेजर केशवराव काळे यांचे पठाणकोटला पोस्टिंग असताना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये मिनलचा जन्म झाला. तिच्या पायगुणाने केशवरावांचे भाग्य उजळले. मिलिटरीमध्ये त्यांना अनेक प्रमोशन्स मिळत गेली. दिल्लीला 26 जानेवारीच्या परेडमध्ये त्यांना अनेक वेळा संधीसुद्धा मिळाली होती आणि त्याचं सोनं त्यांनी केलं होतं. पठाणकोटला असल्यामुळे अनेक वेळा भारतीय नागरिकांच्या समोर भारतीय व पाकिस्तानी नागरिकांच्या परेड सुरू असताना मेजर काळेंना सलामी स्वीकारताना आयुष्यात खूप काही मिळवल्याचं समाधान वाटायचं. देशासाठी जीवन समर्पित केल्यामुळेच मान कायमच अभिमानाने उंचावत असे. हेच संस्कार मिनलवर कळत नकळतपणे होत होते. वडिलांप्रमाणे मिनल अतिशय शिस्तप्रिय, धाडशी, टापटीप आणि वक्तशीर होती. मिनलच्या बोलण्यात नेहमीच आत्मविश्वास जाणवायचा. मिनल पठाणकोटच्या ग्राउंडवरची परेड पाहताना आपणही मिलिटरीमध्ये मोठ्या पदावर काम करायचे, आपली स्वतःची ओळख निर्माण करायची असे विचार अनेक वेळा मिनलच्या डोक्यात यायचे. पठाणकोटच्या मिलिटरी शाळेत असताना आपण इंजिनियर होऊन देशासाठी खूप छान काम करायचं, या विचाराने जिद्दीने ती अभ्यासही करायची. 12वीला मिनलला 75% मार्क मिळाले, परंतु इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला नाही. खूप नाराज झाली. आईबाबांनी तिची खूप समजूत घातली व गणित विषय घेऊन BSc ती मेरिटमध्ये आली. मेजर काळे यांना 1972 सालच्या युद्धावर जाताना पूर्ण कुटुंबाला त्यांच्या मूळ गावी म्हणजे सातारा येथे पाठवले. अनेक वेळा सुट्टीमध्ये मेजर काळे थोड्या दिवसांसाठी कुटुंबासह साताऱ्याला यायचे. मुलांना महाराष्ट्रात साताऱ्यातील डोंगर दऱ्यातील वातावरण खूप आवडायचे. कास पठाराजवळील छोट्याशा गावात मेजर काळे यांचे कौलारू घर. घरी आई, वडील, भाऊ, वहिनी, त्यांची मुलं शेती करून उदरनिर्वाह करायचे. आईवडिलांना आपला मुलगा सैन्यात आहे याचा खूप अभिमान वाटायचा. त्याच्याविषयी ते भरभरून बोलायचे आणि सुट्टीत आल्यानंतर केशव बरोबर शेतात, ग्रामपंचायतीत अनेक गावकऱ्यांबरोबर सैन्यातील वीरतापूर्वक असणाऱ्या घटना सांगायला लावून गावातील मुलांच्यातही देशाभिमान जागृत करायचे. आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये मेजर केशवरावांना एक आदराचं स्थान होतं. यावेळच्या युद्धामध्ये केशवरावांना मोठी जबाबदारी देण्यात आली होती. गावाकडे दररोज युद्धाच्या वेगवेगळ्या बातम्या यायच्या. प्रत्येकजण काळजीत असायचा. आई देवाजवळ नंदादीप लावून धार्मिक पुस्तकांचं वाचन करत राहायची आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करायची. आणि एक दिवस केशवराव युद्धामध्ये जायबंदी झाल्याची बातमी आली आणि घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. बाबांना मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याची तार आली. बाबांची तब्येत सिरियस असल्यामुळे कोणत्याही नातेवाईकांना भेटू देत नव्हते. गावातील प्रत्येक माणूस बाबांच्या तब्येतीतील सुधारणा होण्यासाठी गावदेवीकडे साकडं घालत होता. आणि एक दिवस आम्हाला पुण्यातील चतुश्रुंगीजवळील रेंजिल्स येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भेटण्याची परवानगी मिळाली. त्याच दिवशी आपल्या देशाच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीही सैनिकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. सर्व सैनिकांच्या नातेवाईकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. माझ्या तर डोक्यावरून त्यांनी हात फिरवला. आईला धीर दिला. त्या आमच्याशी काय बोलल्या हे मला आता आठवत नाही, पण त्यांच्या मानसिक आधाराने आम्हाला खूप बरं वाटलं. आजही हा प्रसंग मी विसरू शकत नाही. बाबा बरे झाल्यानंतर आम्ही साताऱ्याला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. मी अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते आणि त्यात चांगल्या पद्धतीनं पासही होत होते. माझी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक या पदावर निवड झाली व सातारा शहरातील मुख्य शाखेमध्ये मी रुजूसुद्धा झाले. माझ्या मोठ्या काकांनी माझ्यासाठी त्यांच्या मित्राच्या मुलाचे एक स्थळ आणले होते. मुलगा चिरंजीव अतुल हा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर DME असून स्वतःचं एक मशीनचं दुकान होतं. घरी बहीण, भाऊ, काका, काकू सर्वजण एकत्र राहत होते. दोन्हीकडेही स्थळ आवडले आणि लग्नाचंही होकार मिळालं. मिनल ही अनेक भावात एकुलती एक बहीण असल्यामुळे लग्नासाठी प्रत्येकजण आनंदाने आणि आवर्जून आले होते.
प्रत्येकाने वेगवेगळ्या वस्तू आहे म्हणून आणल्या होत्या. त्यासुद्धा तिला रुखवतात दिल्या. लग्न खूप थाटामाटात झाले. बिदाईच्या वेळेस जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा हे गाणे ऐकून सगळेजण खूप रडले होते. सासर रत्नागिरीला असल्यामुळं आम्ही सर्वजण एस टीने वऱ्हाड मंडळीवर रत्नागिरीला आलो. सासरचा 10-11 खोल्यांचा असलेला मोठा प्रशस्त वाडा होता. सुरुवातीचे 2-3 दिवस देवधर्म, सत्यनारायणची पूजा, घरातील पाहुणे मंडळी दिवस कसे गेले कळलेच नाही. मिनलची व अतुलची लग्नाआधी कधीच भेट झाली नव्हती. त्यामुळं अतुलचा स्वभाव कसा असेल, आई नसल्यामुळं त्याच्या काकूंनी त्याला प्रेमानं वाढवलं होतं. अतुलच्या मोठ्या बहिणीचे लग्नही झालेले असल्यामुळं तशी जबाबदारी मिनलवर विशेष नव्हती. रत्नागिरीसारख्या ठिकाणी हापूस आंब्याच्या बागा, नारळ, सुपारीच्या बागाही मोठ्या होत्या. तरीही अतुल स्वतःचं दुकान चालवतो याचं विशेष कौतुक वाटत होतं. अतुल काका-काकूंच्या सान्निध्यात लहानाचा मोठा झालेला असला तरी अनेक वेळा आईच्या आठवणीनं, तिच्या न मिळालेल्या प्रेमानं तो स्वतःला एकटा समजत असे. पण बोलताना चेहऱ्यावर कधीही असे तो भाव दाखवत नव्हता. खूपच धीर, गंभीर व्यक्तिमत्व असलेला अतुल काहीसा अबोलच होता. आज प्रथमच मिनल अतुलशी बोलणार होती. म्हणूनच अतुलला प्रथम भेटताना दुधाचा ग्लास अगदी थरथरत्या हाताने मिनलने खोलीचे दार उघडले. आजपासून मिनलच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार होती. भावी आयुष्याची अनेक स्वप्न साकारली होती, जी तिच्या डोळ्यात, हृदयात साठवत होती. लग्न 8च दिवसात ठरल्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याचा योगही आलेला नव्हता. म्हणूनच भेटीची ओढही होती. खूप काही गप्पा मारायच्या होत्या, बोलायचं असं मनाशी तिनं ठरवलं होतं. मिनल दार उघडून सावकाशपणे आत गेली. अतुलनं तिच्याकडे पाहिले व कोपऱ्यातल्या खुर्चीकडे हात करून तिकडे बस असं सांगितलं. मिनलने दुधाचा ग्लास त्याला देत खुर्चीवर बसून राहिली. बराच वेळ अतुलने त्याच्या भूतकाळातील अनेक घटना सांगितल्या. आईच्या अचानक जाण्यामुळे बसलेला मानसिक धक्का तो कितीतरी वर्ष सहन करू शकत नव्हता. त्याच्या मोठ्या काकूने त्याला आईचं प्रेम दिलं, त्याला शिकवलं, वाढवलं, पण तरीही त्याचा एक हृदयाचा कप्पा आईच्या प्रेमासाठी नेहमीच रिकामा असायचा. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर पुन्हा एकटेपणा जाणवला. परंतु DME झाल्यानंतर दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये मन रमवू लागला. मिनलने सर्व काही शांतपणे ऐकले व यापुढे माझ्या परीने जास्तीत जास्त प्रेम देऊन आपला एकटेपणा कमी करण्याचं आश्वासन दिलं. बोलता बोलता बरीच रात्र झाली ती. मिनलला अतुलच्या काकूने अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे, तो खूप सांभाळून घेतो असंही सांगितलं होतं. परंतु मिनलला अतुलचा स्वभाव व त्याचं वागणं यात खूप तफावत जाणवायची. त्याचा संशयी स्वभाव, मानसिकदृष्ट्या विकृती असल्याचंही जाणवत होतं. त्यामुळेच मिनलला अनेकदा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागायचा. सुरुवातीला तिनं हे सर्व सहन केलं, परंतु माहेरी आल्यावर सगळे बांध फुटून गेले. आईबाबांना सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अगं हळूहळू त्याच्यात बदल होईल, तू त्याला सहकार्य कर, समजून घे असं सांगून समजूत काढण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत असल्यामुळं मिनल माहेरी साताऱ्याला पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी आली. घरी दारी तिला सर्वजण खूप काही चिरडायचे, परंतु वस्तुस्थिती वेगळी असल्यामुळे तिचे डोळे अनेकदा बोलायचे. सासरी रत्नागिरीला जाताना तिला 8-10 दिवसांची रजा काढावी लागायची. प्रत्येक वेळेस बँकेत जायचं म्हटलं तर घरात वाद, भांडणं व्हायची. नोकरी सोड असं कायम सांगितलं जायचं. मेजर केशवरावांनी मिनलची बदली रत्नागिरीला होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही मिळालं. रत्नागिरीतील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा अतुलच्या दुकानापासून जवळच होती. त्यामुळं अतुल कोणत्याही वेळेस बँकेत यायचा. उगीचच उभं राहायचं, एकटक बघायचं, काहीतरी कॉमेंट करायची असा दिनक्रम असायचा. त्यामुळं बँकेतील सहकारीही मिनलशी नीट बोलायचे नाहीत. ग्राहकांशी बोललेलं त्याला आवडायचं नाही. त्यामुळं घरी आलं की पुन्हा नोकरी सोड असा तगादा लागायचा. अतुलच्या विचित्र स्वभावामुळं दुकान व्यवस्थित चालायचं नाही आणि शेतातही लक्ष घालत नसल्यामुळं घरातही काका-काकूंची चिडचिड व्हायची. अशातच मिनलने एक गोड बातमी सांगितली, परंतु त्याचा अतुलवर काहीही परिणाम झाला नाही. उलट शारीरिक आणि मानसिक त्रासामुळं मिनलचा गर्भपात झाला. मिनल स्वतः या प्रकारामुळे खूप खचून गेली. घरीही सर्वजण अतुलला समजावून सांगत होते, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा व कोणी काही बोलले तर त्याचा राग मिनलवर निघायचा. जवळजवळ 2 वर्ष हा त्रास मिनलने सहन केला. जीवन सुंदर आहे हे एकदाच मिळते हे वाचलेलं असलं तरी प्रत्यक्षात मिनलच्या बाबतीत खूप वेगळं होतं. त्यामुळे अनेक वेळा तिच्या मनामध्ये वाईट विचार यायचे, पण कोणाजवळ बोलताही येत नव्हते. जेव्हा मिनल दुसऱ्यांदा गरोदर राहिली तेव्हा तिने आईबाबांना पत्राने कळवले. आई-बाबा, भाऊ आनंदाप्रित्यर्थ तिला भेटण्यासाठी रत्नागिरीला आले. धन्यवाद.